या जीवनामध्ये हे जे 7 सूर आहेत ते प्रत्येक सूर महत्वाचा आहे. किंवा ह्याच्यातलं कुठला कनिष्ठ आणि कुठला श्रेष्ठ नाही. ही परमेश्वराची जी व्यवस्था आहे ना, ती व्यवस्था इतकी परफेक्ट आहे, इतकी परफेक्ट आहे की एक वजा केलं ना तर काही उरत नाही, बाकीचं सगळं शून्य. आता जगत नाही तर तुम्ही पण जगातच ना, जगाचाच एक भाग. मग जगत नाही तर काय अर्थ आहे? काय अर्थ नाही. कुटुंब, आता कुटुंब आई वडील बायको मुलं नवरा सून सासू हे सगळे जे आपले आहेत जावई, हा एक कुटुंबाचा जो भाग आहे. आता हा कुटुंबाचा जो भाग आहे तोच नसेल तो ब्रह्मचारी आहे, त्या जीवनाला काय अर्थ आहे? ब्रह्मचारी आहे त्या जीवनाला काय अर्थ आहे? संन्यासी आहे त्याच्या जीवनाला काय अर्थ आहे? साधू आहे त्याच्या जीवनाला काय अर्थ आहे? म्हणून जीवनविद्या असं सांगते की कुटुंब हा एक अत्यंत महत्वाचा स्वर आहे, सूर आहे. आणि तो जर तुम्हाला चांगला हाताळता आला नाही तर तुमचं जीवनच बर्बाद होईल. म्हणून जे संन्यास घेतात किंवा साधून जातात संसार सोडून, त्यांची गत काय होते ती मागल्या प्रवचनात सांगितलं होतं की ते जे जातात ते परत येतच नाहीत. कारण परत यायला त्यांना तोंडच नसतं. परत येऊन सांगणार काय? आपण बायको मुलांना सोडून आपण गेलो आणि मिळवलं काय? काहीच नाही. मिळवलं काय? काहीच नाही. आता काहीच नाही मिळवलं म्हणून सांगायला तर कोण येणार परत? म्हणजे जातात ते जातात. कळलं की नाही? मी मागल्या खेपेला 2-3 गोष्टी सांगितल्या कसे लोक जातात आणि फसतात. तेव्हा जीवनविद्या असं सांगते की जग जसं महत्वाचं आहे तसं कुटुंब महत्वाचं आहे. कळलं की नाही? म्हणून मी नेहमी सांगतो तुमची जीवनविद्या कुटुंबापासून सुरू करा. पहिलं कुटुंब. कळलं की नाही? जगात आहोतच आपण, पहिलं कुटुंब. आणि मग जगाचा आपला संबंध नंतर येतो ना. अर्थात आई वडील भाऊ बहीण सगळे जगातच येतात म्हणा. तर सांगायचा मुद्दा कुटुंब जे आहे हा स्वर अत्यंत महत्वाचा. तिसरं म्हणजे आपली शरीर. शरीर किती महत्वाचं आहे? इतकं महत्वाचं आहे, इतकं महत्वाचं आहे की शरीर साक्षात परमेश्वर असा सिद्धांत जीवनविद्येने मांडला. म्हणजे किती महत्वाचं आहे? इतकं महत्वाचं आहे की शरीर साक्षात परमेश्वर. कसं ते पुढे बघू आपण. आता मी नुसतं पेरणी करतोय, मग नंतर आपण तिची उगवणी नंतर बघू. तर शरीराचं महत्व किती? इन्फिनिट, असीम, अपार, अपरंपार. नो वर्ड्स टू एक्सप्लेन. शब्द सुद्धा कमी पडतील शरीराचं वर्णन करायला. आपल्या शरीरच ठाऊक नाहीये, शरीराची किंमत ठाऊक नाहीये, शरीराचं महत्व आपल्याला ठाऊक नाही. आणि म्हणून आपला परमार्थही बिघडतो आणि संसारही बिघडतो. की नाही? म्हणून शरीर महत्वाचं. त्याच्यानंतर बहिर्मन, इंद्रिय. आपल्या शरीराला लटकलेली जी इंद्रिय आहेत ना ते म्हणजे जीवन जे सांगते ते अलंकार आहेत. कळलं की नाही? बायका आपल्या अंगावर अलंकार घालतात की नाही, तसं परमेश्वराने आपल्या अंगावर जी लेणी चढवली ना ती हे सगळे इंद्रिय. इंद्रिय म्हणजे अलंकार. कळलं की नाही? त्यानंतर इंद्रियानंतर बहिर्मन. बहिर्मन किती महत्वाचं आहे की बहिर्मन इतकं महत्वाचं आहे की बहिर्मनावर अंतर्मनाचा पॅटर्न महत्वाचा ठरतो. अंतर्मन कसं ते बहिर्मनावर ठरतं. बहिर्मन जसं फिडिंग करेल त्याप्रमाणे अंतर्मन घडत जातं किंवा बिघडत जातं. म्हणून बहिर्मन महत्वाचं. अंतर्मन. अंतर्मन किती महत्वाचं की अंतर्मन एवढं महत्वाचं आहे की आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टी ज्या घडतात आणि आपण करत असतो त्याचं मूळ त्या अंतर्मनामध्ये असतं. जीवनातल्या सगळ्या समस्या ज्या आहेत ना त्या अंतर्मनात आहेत आणि सोडवण्याचं सामर्थ्य त्या अंतर्मनातच आहे.
हे मवैशेष. म्हणजे समस्या निर्माण करायलाही तोच आणि समस्या निराकरण करायलाही अंतर्मन, असं अंतर्मनाचं महत्व आहे. आणि शेवटी राहिला कोण? परमेश्वर. परमेश्वर किती महत्वाचं आहे आता त्याचं वर्णनच करता येत नाही. परमेश्वर तो निर्गुण आणि सगुण दोन्ही आहे, कळलं की नाही. त्या निर्गुणाचं वर्णन आता पण कोणालाच करता आलं नाही. वेदांना सुद्धा श्रुती नेती नेती म्हणती, कळलं की नाही. नेती नेती म्हणजे काय? न इति न इति न इति म्हणजे नेती. मग शोध करायला निघाले ना, शोध करायला निघाले. मग अरे हे न इति, हे ते नव्हे, हे ते नव्हे, अशा तऱ्हेने जगामध्ये ते शोध करता 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 परमेश्वर तो नाही, हे ते नव्हे, असा म्हणून नेती नाही. म्हणजे परमेश्वराचं जे स्वरूप आहे ते स्वरूप अचाट, अफाट, असीम, अपरंपार आणि इन्फिनिट इन एव्हरी रिस्पेक्ट, कळलं की नाही. परमेश्वराचं जे स्वरूप आहे ते इन्फिनिट इन एव्हरी रिस्पेक्ट, सर्व बाजूने तो इन्फिनिट आहे. तो परमेश्वर शरीराच्या ठिकाणी ईश्वर रूपाने नांदतो. तोच परमेश्वर शरीराच्या ठिकाणी ईश्वर रूपाने नांदतो आणि अनंत कोटी ब्रह्मांडाच्या अपेक्षेत तो परमेश्वर अनंत कोटी ब्रह्मांड ज्याच्या पोटात, कळलं की नाही, असा तो नांदतो. म्हणून त्या हरीला म्हटलेलं आहे, अनंत ब्रह्मांडे ज्याच्या पोटी तो हा श्रीहरी नंदाघरी, असं म्हटलंय, कळलं की नाही. तो हा श्रीहरी नंदाघरी. म्हणून हा जो, त्याचं मी वेगळ्या तऱ्हेने आणखी वर्णन करेन. हा जो कृष्ण म्हणून म्हणतात ना, तो कृष्ण तुमच्या आमच्यामध्ये पण आहे, कळलं की नाही. हे शरीर म्हणजे नंदा घर आहे, नंदाचं घर आहे आणि या ठिकाणी तो वास्तव्याला आलेला आहे. कोण? कृष्ण, कळलं की नाही. कृष्ण. असो, तर सांगायचा मुद्दा असा की असे 7 सूर आपल्या जीवनाचे आहेत, ह्यातला कुठलाही सूर बिघडता कामा नाही. आणि ह्याच्यासाठी आपण प्रत्येक सुराच्या ठिकाणी सावध असलं पाहिजे. मग जगात सावध असलं पाहिजे, कुटुंबात सावध असलं पाहिजे. आता सावध असलं पाहिजे म्हणजे काय? पुन्हा प्रश्न आला. आता प्रत्येक, आता आपण बघत जाऊ मग पुढे पुढे ते सावधपणा कसा काय वगैरे, कारण विषय प्रचंड आहे, तर आपण हळूहळू बघणार आहोत. आता आपण सध्या घेतलेला आहे म्हणजे परमेश्वर. कारण आपल्या जीवनामध्ये परमेश्वराचं जे स्थान आहे ना, ते इतकं महत्वाचं आहे की ते शब्दात वर्णन करता येणार नाही. तो नाही तर काही नाही, तो आहे तर सर्व आहे, कळलं की नाही. तो नाही, तो म्हणजे परमेश्वर नाही तर सगळं शून्य, आणि तो जर आहे तर सर्व आहे. म्हणून आज जगामध्ये जे सर्व आहे ते त्याच्याकडून आलेलं आहे, आणि जे जिथून आलेलं आहे ते परमेश्वराचं जे स्वरूप आहे ते अगम्य आहे. अगम्य म्हणजे आतापर्यंत परमेश्वर म्हणजे काय कोणालाही सांगता आलेलं नाही, मगाशी म्हटल्याप्रमाणे. पण थोडंफार सांगता जे आलं ना, तेवढंच आपल्या संतांनी ऋषी मुनीने सांगितलं. थोडं समुद्र आहे ना, तर समुद्र म्हणजे काय? अथांग आहे, कळलं की नाही. समुद्र कसा आहे? अथांग आहे. आणि आपण किनाऱ्यावर बसलेलो आहे, चौपाटीवर बसले, कळलं की नाही. आपल्याला समुद्र किती दिसणार? क्षितिजापर्यंत तेवढा दिसणार. उजव्या बाजूला डाव्या बाजूला समोर इतका दिसणार आपल्याला. पण तो समुद्राचं रूप आहे का? ते स्वरूप आहे का? नाही. मग समुद्र कसा आहे? अपरंपार आहे समुद्र, कळलं की नाही. पण आपल्याला आकलता आला कुठपर्यंत? आपल्या डोळ्यातला जेवढा घेता येईल तेवढा आपण
त्या समुद्राकडे बघू शकतो. मग त्याची खोली आपण बघतो ते वरचा भाग बघतो, मग त्याच्या आतमध्ये तिथे किती खोली आहे त्याची. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर आपण समुद्र बघतो, मी समुद्र बघितला असं कोणी सांगू शकतो ना, पण त्यांनी बघितला तो पूर्ण बघितला नाही. त्या हत्तीची गोष्ट सांगतात ना, हत्तीची गोष्ट सांगतात, 10 आंधळे, कळलं की नाही, हत्तीचं वर्णन करायला त्यांनी सुरुवात केली, कळलं की नाही. एकाने काय सांगितलं, तो हत्ती आहे ना तो केरसुणीसारखा आहे. मग त्याच्या हाताला शेपूट लागली, त्याच्या हाताला शेपूट लागली म्हणून तो म्हणतो काय, हत्ती केरसुणीसारखा आहे. तो पुढे गेलाच नाही, केरसुणीलाच धरून बसला. दुसरा जो आंधळा त्यांनी पायच धरला. अरे हत्ती म्हणजे खांब आहे म्हणाले, कळलं की नाही, हत्ती म्हणजे खांब आहे. काही बाकीचा त्यांनी बाग बघितलाच नाही. तिसरा आणखीन कानाला हात लावला. अरे कान म्हणजे त्याला असं वाटलं हत्ती म्हणजे सुपासारखं आहे हत्ती. असं प्रत्येक जण त्याच्या हाताला जे लागत गेलं ते सांगत गेले. प्रत्यक्षात ते बोलत होते ते खरंच होते, म्हणजे त्यात काय चूक नव्हती. पण त्याचं जे स्वरूप त्यांनी जे वर्णन केलं ते चुकीचं होतं. त्याचा तो एक भाग त्यांनी सांगितला, म्हणजे प्रत्येकाला तो एक एक भाग दिसला, त्यांनी सांगितलं ते. तसं आपल्या ऋषी मुनीने संतांनी जे देव पाहिला तो हा असा पाहिलेला आहे, पूर्ण पाहिलेला नाही. हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून श्रुती नेती नेती म्हणतात, कळलं की नाही. आज आपण जे परमेश्वराबद्दल बोलतो ना, ते म्हणजे कसं समुद्र आपण वरून बघितल्यासारखं, कळलं की नाही. तरी सुद्धा तो किती मोठा आहे. समुद्र आपल्या डोळ्याला बरोबर दिसणारा आहे, तोच किती अथांग आहे, कळलं की नाही. तसा हा परमेश्वर आहे की त्याचं जे स्वरूप आहे ते कोणालाही आतापर्यंत कळलेलं नाही, आणि जीवनविद्या सांगते कळणार नाही. हा जीवनविद्येचा सिद्धांत आहे की आतापर्यंत कोणाला कळला नाही, याच्यापुढे कोणाला कळणार नाही. मग ते कोणी असू दे, संत पंत महंत कोणी असू दे, त्याला कळणं शक्य नाही. इतकं ते इन्फिनिट आहे, कळलं नाही, इतकं इन्फिनिट आहे. तेव्हा असा हा जो परमेश्वर आहे तो इन्फिनिट आहे इन एव्हरी रिस्पेक्ट, आणि त्याचं जे स्वरूप आहे ते अगम्य आहे. त्याचं जे स्वरूप आहे ते अगम्य आहे. म्हणजे त्याचं जे दृश्यरूप आहे ते सुद्धा अगम्य आहे. त्याचं जे दृश्य म्हणजे ज्याला आपण अनंत कोटी ब्रह्मांड म्हणतो, हे दृश्यामध्ये येतं, ते सुद्धा अगम्य आहे. त्याचाच काही पत्ता लागत नाही. किती आहेत, सूर्य किती आहेत. पूर्वी सांगायचं आम्हाला एकच सूर्य माहिती आहे, आता सांगतात नाही 1000 सूर्य. हळूहळू सांगतात नाही हो 10,000 सूर्य आहेत. आता म्हणतात सूर्य मोजता येणार नाही इतके आहेत. बघा काय ते, म्हणजे ग्रह किती आहेत ते आपल्याला कुठे माहिती आहेत. जे माहिती आहेत ते अगदी थोडे आहेत, जे माहिती आहेत ते आपल्याला अगदी थोडे आहेत. म्हणजे दृश्य ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा जर इन्फिनिट आहे, ते सुद्धा अगम्य आहे. किती अगम्य आहे की अर्जुन घाबरला ते बघता बघता. अर्जुनाला जेव्हा विश्वरूप दाखवलं असं आपल्या भगवद्गीतेमध्ये ते वर्णन केलेलं आहे, ते जे दाखवलं आहे. तर अर्जुनाला दिव्य दृष्टी देऊन सुद्धा अर्जुन म्हणतो अरे मला हे बघवत नाही, केवढे अफाट आहे, हे केवढे अफाट आहे. तुझ्या तोंडातून लोक येतात काय, मरतात काय, जातात काय, विश्व जन्माला येतात काय, सगळे बघून मी आता माझं डोकं भंडावून गेलं म्हणाले. आता तू ते बंद कर आणि तू पुरी होतास तसा राहा. म्हणजे दिव्य दृष्टी देऊ ना, ते सुद्धा देवाने, बाकीच्यांची काय गत. म्हणून एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की परमेश्वर जर कोणी सांगितलं मी डोळ्यांनी पाहिला, तर त्याच्या कानाखाली आवाज काढा, कळलं की नाही. कारण का तो खोटं बोलतो. अहो काही लोक सांगतात परमेश्वर आमच्याकडे बोलतात. काही लोक काय सांगतात,
टेलिफोनवरून शंकर माझ्याकडे बोलतो. एक असा अंगात येणारा बुवा आहे, कळलं की नाही, तो असं सांगतो, अंगात येणारा बुवा. मी त्याला विचारलं, बुवा हे माझं आहे, असं आहे, काय कसं, ह्याला उपाय काय वगैरे सांगतो म्हणाला. टेलिफोन, शंकराला टेलिफोन लावतो आणि मग सांगतो. आणि मग सांगतो शंकराने मला असं असं सांगितलं. लोकांना खरं वाटतं. आणखीन त्याच्या पुढे आहे, तो काय सांगतो, शंकराकडून मला जर रिस्पॉन्स आला नाही तर त्याचा अर्थ शंकर गणपतीकडे विचारणा करतो आहे, त्यांचं कन्सल्टेशन झालेलं आहे, आणि मग त्यांचं झाल्यानंतर मग मी तुम्हाला मग काय ते कळून सांगेन. ह्यालाही लोक खरं खरं मानतात. रांग लागते तिकडे, त्याच्यामध्ये शिकलेले लोक पण जातात. हे आणि वैशिष्ट्य धन्य आहे आमच्या लोकांची. सांगायचा मुद्दा असा की परमेश्वर जर माझ्याशी बोलतो असं जर कोणी सांगितलं ना, खोटं बोलतो, तो खोटं बोलतो, त्याच्या वाऱ्याला सुद्धा राहू नका. त्याच्या अंगात वारा आला असेल तरी सुद्धा त्याच्या वाऱ्याला राहू नका, कारण ते वारं सुद्धा खोटं असतं. हे मी का सांगतो आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण जर नीट लक्षात, आपला परमेश्वर हा स्वर आहे ना, हा महत्वाचा सूर आहे ना, तो आपल्याला जर सांभाळायचा असेल, तो जर व्यवस्थित लावायचा असेल, जसं हा सूर लावतो की नाही आपण, रे ग म प सा, असं होतं की नाही, हे हा सूर लावण्याचा प्रकार आहे. कारण काय काय लोकांना सूर लावतात येत नाही, आणि मग ते गायला लागतात ना, ते शेवटी ओरडतात. म्हणजे त्यांचं गाणं म्हणजे ओरडणं होतं, कारण त्यांना शेवटचा जो उंचावरचा जो सा आहे ना, त्याची त्याला कल्पना नसते. त्यामुळे तो जे गायला सुरुवात करतो, तो त्या सायाला पोचेपर्यंत त्याचं गाणं ओरडणं होतं, कळलं की नाही. तर सांगायचा मुद्दा असा की हा स्वर सांभाळता आला पाहिजे, फार महत्वाचा आहे. आणि इथे लक्षात ठेवलं पाहिजे की हा परमेश्वर हा जो आहे हा अत्यंत अगम्य आहे. आतापर्यंत कोणालाही तो गम्य झालेला नाही, याच्या पुढे तो होणार नाही. जसा आहे तसा, थोडंफार आहेत मी मगाशी सांगितलं, पण तो जसा आहे तसा परमेश्वर कोणालाही आकलता आतापर्यंत आलेला नाही, आज कोणाला आकलता आलेलं नाही, आणि भविष्यात कोणालाही आकलता येणार नाही. हा जीवनविद्येचा सिद्धांत. म्हणून परमेश्वराबद्दल जेव्हा लोक काय बोलतात सांगतात, त्यावेळेला ते खरं किती आणि खोटं किती हे तुम्हाला समजावं म्हणून मी सांगतो, कळलं की नाही. पुष्कळ लोक सांगतात ना, तो आमच्याकडे बोलतो, तो आम्हाला सांगतो, आमचे हे असं सांगणारे लोक आहेत. म्हणून परमेश्वर कोणाशी बोलणं शक्य नाही, तो निर्गुण आहे, तो बोलणं शक्य नाही. आणि परमेश्वराचं जे वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे ते पण लक्षात घ्या, जेथूनही चराचर त्यासी भजन. म्हणजे भजन कोणाचं करायचं तेही सांगितलं, कळलं की नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथूनही चराचर त्यासी भजन. जिथून चर आणि अचर अनंत कोटी ब्रह्मांड उदयाला येतात, स्थितीला राहतात, लयाला जातात आणि पुन्हा उदयाला येतात, त्याचं तू भजन कर. त्याचं भजन, आता भजन कर म्हणजे काय, मगाशी आम्ही सांगितलं तो अगम्य आहे, मग त्याचं भजन कसं करणार. आला प्रश्न. म्हणजे कसे प्रश्न परमार्थामध्ये पडतात, पण लोकांना परमार्थात प्रश्नच पडत नाही, कारण का त्यांचा अभ्यासच नसतो. कोणा विचारणारे प्रश्न विचारणार, ते प्रश्न विचारू शकत नाही. एक तर ते परफेक्ट झालेले असतात, किंवा दुसरं त्यांना प्रश्नच विचारायला ते घाबरतात. असा दुसरा तरी भाग असला पाहिजे, कळलं की नाही. आणि तिसरा प्रश्न विचारायला सुद्धा अभ्यास पाहिजे ना, प्रश्न विचारायला सुद्धा अभ्यास पाहिजे. अभ्यासच नाही तर विचारणार काय. पुष्कळाला माझी अशी गत होते, पत्रकार येतात, कळलं की नाही. तर पत्रकारांना प्रश्न विचारणार सांगितलं तर ते विचारतच नाही. मग मी त्यांना विचारलं, अहो प्रश्न काय ते विचारा. मग आम्ही काय विचारणार, आमचा अभ्यासच नाही. तर सांगायचा मुद्दा असा
की मानवी जीवनामध्ये परमेश्वराचं स्थान अत्यंत महत्वाचं हे मला सांगायचं.